लावलं लागते हे बघा, दव पडल्याच्यावर तेवढाच पाऊस चालू झाला मोठा आहे बघा, पूर्ण इकडे पाऊस आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं आपण गावी आलो आहे. तर आज आहे मंगळवार, आम्ही रविवारी आलो आहे. मग काल काही शूट नाही केलं, मग आज थोडं म्हणलं व्हिडिओ बनवून तुम्हाला आसपासचा परिसराची काय अपडेट दाखवतो आणि बागेची पण काय अपडेट दाखवतो. तर मधनांना मी एखाद्या 1-1.5 महिन्यात आमची चक्कर असतेच घरी, पण यावेळी यायचं कारण म्हणजे आंबे पण आलेत घरचे. तर घराच्या आसपास आम्ही 4-5 कलमं लावलेत, तर त्याचे पण आंबे मस्त येतात. त्यामुळं मग आम्ही खायला म्हणलं जाऊया, आंबे पण खायला मिळतील आणि आपली एक घरची ट्रिप पण होऊन जाईल म्हणून आलो आहे. तर आता 1-2 कलमांचे आंब्याचे उतरलेत आणि एखादी झाडाचे थोडं राहिलेत, कारण आता मी संपतच आलं आहे. आज 20 तारीख आहे. तर त्यामुळं म्हटलं तुम्हाला एक छोटा व्हिडिओ बनवून आज तुम्हाला अपडेट देतो काय काय आहे इथे नवीन. इकडे तर दादा औषध मार लागलेत बागेवर, ते तुम्हाला दाखवतो. इकडे इंजिन चालू केलं, त्याचा थोडा आवाज येत असेल. हे बघा, हा आमचा आहे एक आंबा कलम आहे. तर ह्याचे बऱ्यापैकी उतरलेत आणि थोडे राहिलेत, ते वरती राहिलेत तेवढे मधले, ते आता उतरायचे आहेत. हा आंबा आहे ना, चिरून खायला एक नंबर लागतो, मस्त आंबा आहे. इकडे विशू पण मार लागला आहे औषध त्याच्या बागेवर. हे आमचे चुलत भाऊ आहेत ना, त्यांचंच आहे. तर तो पण मार लागला आहे औषध सकाळी सकाळी. आज 8 वाजलेत सकाळचे. हा आहे केशरी आंबा. तर याला बऱ्यापैकी भरपूर आंबे लागतात दरवर्षी. हे बघा, अजून वरती भरपूर आंबे आहेत, उतरलेत त्याचे 2 वेळा आणि तरी पण अजून आहेत भरपूर. पलीकडच्या साईडला पण आहेत आणि हे पण बघा, इकडे पण अजून भरलेत. हे बघा, हे केशरी आंबे आहेत. ह्याचा असं चोकून खायला ना आणि आमरस पण मस्त लागते. तर हे बऱ्यापैकी अजून राहिलेत. हे बघा, इकडे वरती भरपूर आहेत अजून. तर हे केशरी आंबा आहे. आणि या साईडला अजून एक आहे, याला मागच्या वर्षीपासून लागायला लागलेत. तर यावर्षी थोडे लागलेले काढलेत, ह्याला जास्त लागत नाहीत, तरी पण थोडे लागलेले ते काढलेत. असा आंबा आहे बघा ह्याचा. हा पण चोकून खायला आहे ना, मस्त लागतो आंबा. आणि हा आहे आपला शेवटचा आंबा, त्याला आपण म्हणतोय बहुतेक पायरी आहे, मला एवढं माहीत नाही. पण हा पण आहे ना, आमरस करायला मस्त लागतो. मोठा आंबा आहे बघा, आमरस वगैरे आहे ना ह्याचा मस्त होतं. ह्याचे थोडे उतरले, थोडे उतरायचे राहिले, त्यामुळे एकदम शेवटी आपण आलो आहे. हे बघा, असा आंबा आहे हा मस्त. ह्याचा आमरस खूप मस्त होते. आणि थोडे राहिले ते आता उतरायचे राहिलेत अजून. मग असे ते 4 झाडं आहेत आपल्याकडे, त्याचे मस्त बऱ्यापैकी भरपूर आंबे आपल्याला खायला मिळतात दरवर्षी. त्यामुळे मी एक चक्कर टाकतो आंबे आले की गावाकडं, आणि बऱ्यापैकी आंबे आपले खाऊन आणि आपण परत घ्यायला पण होऊन जातं. तर असे आपले आंब्याची झाडं आहेत 3-4. तर मस्त आंबे आपल्याला खायला मिळतात दरवर्षी वेगळे. दादा आत्ता औषध मार लागतात बागेवर. बाग मागच्या महिन्यात छाटल्या, म्हणजे जी खरड चटणी होती ती. तर मला जाताना मी मागच्या एका व्हिडिओ दाखवलं होतं की खरड चटणी आहे म्हणून. तर ती छाटली आहे आणि आता 1 महिना झाला आहे, 1-1.25 महिना झाला आहे. आता फुटले आहे जरा, तर त्याच्यावर औषध आता मारायचं चाललं आहे. तर इंजिन चालू केलं, त्याचा आवाज येत असेल भरपूर आता मागे, तर तुम्हाला दाखवतो. हा आपला हत्ती घास आहे, आपल्या जनावराला केलेला हे हत्ती घास आहे घराजवळच. ह्याच्यावर दव पडले, पायाला वल्ल लागते. हे बघा, दव पडल्याच्यावर. तर इकडे आपलं इंजिन चालू केलं, औषध आहे, औषध केले आणि ते आता सोडायचं चाललं. दादा मार लागले तिकडे. तर आता 1-1.25 महिना झाला आहे आणि हे बघा, काड्या आता फुटून आलेत बऱ्यापैकी फुटली आहे सगळं बाग.
इथे दादा औषध मार लागले तिकडं दाखवतो तुम्हाला. हे बघा 1-1.25 महिन्यांनी एवढी काडी झाली. इथून आपण छाटलं होतं, इथून आता याला फुटून आहे ना, हे बघा वरती आले. इकडे अश्वथ आणि आई थांबलीत. औषध कसं मार लागेल दादा बघायला आलीत. काय झालं अश्वथ? मुंगी चावली काय? मुंगी चावली अश्वथ? तिला मार देतो, तिला औषधच मारतो. आणि इकडे दादा औषध मार लागलेत. 1-2 दिवस झाला पाऊस पण पडलाय, त्यामुळे जरा ओलाय खाली रानात. इकडे दादा औषध मार लागलेत. हे बघा बऱ्यापैकी भरपूर फुटले आपली काडी. किती मोठी झाली ही. आता ह्यावेळी द्राक्ष दिसते तुम्हाला, पण हे काढून टाकायचे असतात, हे राहत नाहीत परत. आपली मेन छाटणी जी असते ना ती असते ऑक्टोबरमध्ये. तर ही काडी बनवायची असते आणि इथं ही जरा निबार झाली की परत वरती कट असतं आणि त्यातनं परत फुटतं नेतं ते. असं 3-4 दिवसांना एक फवारा असतोय आणि असं आपली बाग मस्त फुटून आली. सकाळची वेळ आहे बघा, किती मस्त वाटते. हिरवं हिरवं दिसते सगळीकडे. यावर्षी मेमध्ये पण 2-3 पाऊस झालेत बऱ्यापैकी, त्यामुळं पाण्याची काही कमतरता नाही. तशी पण आपल्याला पडत नाही, पण तरी पण पाऊस मध्ये आधी होऊन गेला आहे, त्यामुळं यावर्षी पाणी आहे भरपूर आपल्याकडे. इकडे अश्वथ आणि आई थांबली. इकडे दादा औषध मार लागलेत. जरा इकडे जाऊया. हे बघा ह्याच्यावरती औषध मारले. आत्ता औषध मारले की हे बघा असा फवारा बसतो याच्यावर. आणि औषध आपली 1 नंबरवाली असतात सगळी, त्यामुळं रोगराई वगैरे काय नसते आपल्या ह्याच्यावर. असा हा सकाळचा आपला परिसर बागेचा. इकडनं वरनं मारत येतो आपण. आणि आता इकडे खालचं 4-5 वेळी राहिलेत अजून. असं हे बघा, एकदा फवारा मारला की असं पूर्ण झाडावर बसते, सगळं औषध बसते. असं STPचा तो फायदा आहे की बिना पानं चुकताय ना व्यवस्थित बसते सगळ्या झाडांवर. असं हे मारत चाललं औषध. 3-4 दिवसातनं एकदा औषध असतेच आपलं. तर सकाळी म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि आंबे कसे पिकत असले ते पण तुम्हाला थोडं दाखवतो. भरपूर आंबे आईने घातलेत पिकत वरती. तर तोपर्यंत दादाने औषध चालू केलं. म्हटलं तुम्हाला बागेचं एक छोटा अपडेट देतो काय चाललंय. तर असा हा मस्त बागेचा परिसर. इकडे आपलं घर आहे छोटं. आणि असं काम चाललंय सकाळी. सकाळचे 9 वाजलेत. आता आवरले, औषध वगैरे मारून झाले दादांचं. तर आता आंबे कसे पिकत घातलेत ते तुम्हाला दाखवतो. वरती घरात घातलेत कारण वरच जागा आहे. मग थोडा वेळ दिवस आम्ही वरच पिकत घालतो आणि आंबे संपले ना की मग परत ते जे पिकत घालताना आपण 5वा ठेवलं असतं ना ते मग खाली आणून टाकतो. मग आता जर वर जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आंबे कसे पिकत घातलेत आणि किती आहेत आंबे. भरपूर आंबे आहेत, चला दाखवतो. असे या झाडांच्या सगळ्या आपल्या. हे बघा इथं आपण अशी, इथे आपलं जिना आहे वरती जायचा जिना आहे आपला. तर इथे असा जागा करतो आपण आणि पिकत घालतो. हे बघा इथे मस्त पिकलेत, पिवळे झाले. थोडी लाईट कमी येते, 1 मिनटं लाईट लावतो. इकडं आपला टेरेसचा दरवाजा आहे, इथे लाईट लावूया जरा. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा हे सगळे आंबेच आहेत पिकत घातलेत आपण. हे बघा पिकलेत आत्ता. थोडे दाखवतो किती आहेत. हे बघा हे थोडं काही खराब पण होतात. हे बघा
मस्त मस्त. ह्याच्या खाली पण सगळे आंबेच आहेत. हे बघा, हे सगळे पिकायला घातलेले असतात. हे बघा, हे परत आपण 5 वेळा आहे ना परत बाहेर नेऊन टाकतो आंबे झाले की. हे बघा, हे बघा कसं मस्त कलर आला, मस्त कलर आला हा. हे बघा, इकडे आता थोडे नवीन आहेत आत्ता हे पिकायला घातले. हे बघा, ते अजून पिकायचे आहेत, हिरवे आहेत, तर आत्ता घातलेत. आणि इकडे जे असतील ते हे आधीचे आहेत, ते पिकले थोडे थोडे. हे बघा, पिवळे पिवळे झालेत. हे मस्त. अजून वरती पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो किती आहेत. भरपूर असतील. लाईट बंद करूया. बंद केली, आता आत दाखवतो तुम्हाला किती आहेत. इथं माझं ऑफिसचं काम चालू असते, आता चालू करायचं आहे. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला आंबे कसे आले ते दाखवतो. हे आहेत ना सगळ्यात पलीकडचे आंब्याचे आहेत, हे मोठे मोठे. हे आत्ता काढलेत कालच. हे बघा, तर हे अजून पिकायचे आहेत मोठे मोठे. हे वाले आहेत ना अजून पिकले नाही आहेत, हिरवेच आहेत. पण हे वाले हे आधी काढलेत. हे बघा, आता सगळे पिवळे पिवळे झालेत. हे बघा, कलर कसा मस्त आला आहे ना. एक नंबर आंबे आहेत आणि वास पण सगळ्या घरात सुटला आहे आंब्यांचा. हे बघा, मस्त मस्त आंबे आहेत. भरपूर आंबे खायला मिळतात घरी आलं की. एक चक्कर म्हणलं आंबे खायला आपण घरी जाऊया, म्हणून मग म्हणलं पटकन प्लॅन बनवला आणि म्हणलं जाऊया आता. तर असे भरपूर मस्त मस्त आंबे खायचे सीझन आहे आता. थोडं ऑफिसचं काम कंटिन्यू करतो आणि ऑफिसचं काम कंटिन्यू करून थोडा मध्ये ब्रेक घेतला की लंचला काय मग तुम्हाला दाखवतो. लंचला स्पेशल आहे, डोसा आहे. तर विजया डोसा कसं करते ते पण म्हणजे पुन्हा रेसिपी नाही, पण जेवणात आपला दुपारचा डोसा आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आणि अजून काय काय होते ते मी दाखवत जाईन. आता थोडं ऑफिसचं काम आहे, तर आता थोडंसं ऑफिसचं काम करून घेतो आणि थोड्यात भेटतो. हा आमच्या टेरेसचा व्ह्यू खिडकीतनं. नंतर थोडं बाहेर जाऊन पण दाखवतो मला. असा मस्त इकडे डोंगर आहे आमच्या गावचा. इथे वरती आपण दंडोबाला गेलो होतो ना, एकदम पहिला व्हिडिओ असेल तेव्हा आपण या डोंगरावरनं पलीकडे गेलो होतो दंडोबाला. ह्याच्या पलीकडेच मोठे डोंगर आहेत, तिकडे दंडोबाचं मंदिर आहे. असं मस्त वारं सुटलं. चला थोडं काम करतो आणि मग कंटिन्यू. आता बरोबर वाजलेत 12 आणि आपलं आता ऑफिसचं काम सुरू आहे. तोपर्यंत आपला लंच आला आहे मस्त डोसा आणि इकडे आहे चटणी आणि इकडे आहे आपली बटाट्याची भाजी. आता मस्त आपण लंच करून घेऊया आणि मग आपला ऑफिसचं वर्क कंटिन्यू करूया. 4:30 वाजलेत आणि मी ऑफिसचं काम करत होतो आणि तेवढाच पाऊस चालू झाला मोठा. आहे बघा, पूर्ण इकडे पाऊस आहे. इकडे पाणी साठले पूर्ण. खूप मोठा पाऊस पडतो आहे, वीज पण होते. बापरे, हे बघा पूर्ण पाणी साठले खाली. आज आहे दुसरा दिवस. काल संध्याकाळी भरपूर पाऊस झाला, त्यामुळं परत काही शूटच करायला नाही रात्री. कारण एवढा पाऊस होता की आज सकाळपर्यंत पाऊस होता. सकाळी 7:30 पावणे 8ला परत पाऊस थांबला आहे. त्यामुळं काल भरपूर पाऊस झाला रात्रभर आणि पूर्ण सगळीकडे चिखल करून टाकला. आहे बघा, इथे अजून टेरेसवर ओला आहे. कारण मी आत्ता टेरेसवर आहे. तर म्हटलं काल आपल्या व्हिडिओचा शेवट करायचा राहिला होता, तर म्हटलं आता तुम्हाला एक अपडेट देऊन परत शेवट करूया आजचा व्हिडिओ. तर असा काल भरपूर पाऊस पडला आहे. इकडे आपलं बाग दिसते खाली, पूर्ण चिखल झाला आहे. त्यामुळं आज काही काम नाही आहे बागेमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ मी तर संपवतो आहे. इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आणि पुढे काय काय होते. तर सकाळचे 9 वाजलेत. तर काल एंडिंग शूट करायचं राहिलं, त्यामुळं म्हणलं थोडं एंडिंग शूट करूया आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटतो. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. जर इथंपर्यंत भेटलास तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत